इकडे भरपूर शिवलिंग आहेत. हे अंगारेश्वर आहे, भूतनाथ महादेव, रणछोडराय म्हणजे श्रीकृष्ण मंदिर. ही सगळीकडे शिवपिंडी आहे, त्या समाधी आहेत का काय ते कळत नाही. समाधी असतील. आणि तिकडून खाली मैयाचा किनारा आहे. इकडे पण आहेत सगळी, बहुतेक समाधी असतील. काली मंदिर आहे, महाकाली मंदिर. कार्तिकेय, हा कुबेरजींचा मूर्ती आहे. कुबेरजींनी या गुहेमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची लिंगरूपाने स्थापना केली आणि त्याचं नाव ऋणमुक्तेश्वर म्हणून दिलं. ती ही गुफा आहे. त्या ठिकाणी इतर पण मूर्तींची स्थापना झाली आहे. श्री गणेश, महालक्ष्मी, नर्मदाची आणि पार्वतीची. हा इथला घाट आहे, नर्मदाजी. आणि पलीकडे पोयच्याचं ते नीलकंठेश्वर महादेव मंदिर. आत्ता धुकं आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये. मैया वाहतीये. लोक इकडे टुरिस्ट इकडे येतात तेव्हा नीलकंठेश्वरला जातात बोटीतून, तिकडे येतात तेव्हा इकडे येतात दर्शनाला. कुबेरेश्वर महादेवचं शिवलिंग असं आहे. तिकडे फोटोग्राफी नॉट अलाउड आहे. आम्ही आता पगडंडी मार्गाचा अवलंब केलाय. अभिनयाला छानपैकी नैसर्गिक झाडांची गुहा. तिलकवाड्याला जायचं आहे मला आता कुबेर भंडारीवरून. पगडंडी मार्ग जवळ पडतो आणि तीर्थस्थानं पण येतात त्याच्यामध्ये. ट्रेन तो पहिला जो होता का नाही मला भेटलेला हिमांशू, ट्रेन गती हीच झाली नंतर असं की माझ्याकडे खूप ज्ञान आहे. सांगतो काय नेहमी हिमांशूला सोडला नाही. परिक्रमेच्या मार्गात एक छोटं तळं आलंय. गावामध्ये वरुणेश्वर महादेव तीर्थ आलंय. वरुणेश्वर महादेव तीर्थ. संगमरवरी मंदिर, महाराज आणि ते मोठी शिवपिंडी आहे, किती सुंदर आहे. नमामि शमीशानमेवाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं
चिदाकाशमाकाशवासं भजे. मैयाच्या किनाऱ्यावरून खडकाळ वाटेने आता आमची वाटचाल चालू झाली आहे. इकडे मैया वरपर्यंत चढते. हे जी मातीचे हे डोंगर दिसतात वरपर्यंत मैयाचं पाणी येतं पावसाळ्यामध्ये. आत्ता ओसरलेलं असतं परिक्रमाच्या काळामध्ये, त्यामुळे हे सगळे दगड उघडे पडलेत. त्याच्यातून पायवाट, त्याच्यातून चालतं. इकडच्या बाजूने तिलकवाडा जवळ येईल असं सांगितल्यामुळे आम्ही आहे वाट आणि पाणी नाही आहे म्हणून इकडून चाललो आहे. मैयाचं पात्र एकदम संथ शांत आहे, जाणवत नाही आहे काही ते प्रवाह वाहतोय वगैरे, एकदम शांत आहे. सगळे नर्मदेश्वर, प्रत्येक हरकंकर शंकर. मोरिया गावातल्या आश्रमात आलो आम्ही. तर तिथे किती छान पक्ष्यांसाठी घर बांधले, किती विचार केलाय. सगळ्या गावांमध्ये असायचंच पण हे तर अगदी मिनारच बांधलाय पक्ष्यांसाठी. पक्षी दिसत नाहीत पण गुरुदेव श्री मोहनानंदजी यांचा आश्रम आहे हा. महादेव टेकडा, गाव मोरिया. या महादेव टेकडीवर खोलामध्ये दधिस्कंदेश्वर आणि मधुस्कंदेश्वर ही शिवलिंग होती. ती त्या खोलातनं काढून या ठिकाणी स्थापन केलेत. असं आसरा दिला त्यांना. या ठिकाणी मधू म्हणजे दह्याचा आणि मधू म्हणजे मधाचा अभिषेक करतात. नर्मदेश्वर महादेव मोरिया गावामधलं. पुढे निघाल्यावर खूप सुंदर शिवलिंग आहे. खूप सुंदर शिवलिंग. गळ्यात हारच हार घातले तसं वाटतंय. झाला मैयाचा किनारा गाठला आम्ही. 1:30 वाजला आम्हाला पोचेपर्यंत. तिलकवाड्याचा वासुदेव कुटीर, मारुतीधाम, अन्नक्षेत्र इथे पोहोचलो आम्ही. तिलकवाड्याचं मारुती मंदिर रामदास स्वामींनी स्थापित केलेलं. रामेश्वर महादेव. महात्म्यांची समाधी आहे. वासुदेवानंद स्वामी महाराजांचं, टेंबे स्वामींचं स्थान आहे. त्यांनी चातुर्मास केले होते इकडे गरुडेश्वर तिलकवाड्याला. वासुदेवानंद सरस्वती यांनी वापरलेल्या वस्तू
इथे ठेवलेले आहेत नर्मदे हर. अच्छा हुआ दरवाजा खुला था इसलिए आ गए हम. त्यांनी वापरलेली भांडी, त्यांचे हस्ताक्षर, त्यांचे कपडे असं सगळं संग्रह करून ठेवले. वाड्यामधलं मारुतीचं मंदिर विश्वेश्वर महादेवच्या आतमध्ये आहे. तिलकवाड्यावरून आम्ही निघालो पुढे. इकडे नदीचा पूल आला. ही मैयाला मिळण्यासाठी ही नदी इकडून वाहत वाहत तिकडे संगम आहे आणि वरती तिलकवाड्याच्या इथून पण ते दिसतं संगम. मणी नागेश्वर मंदिर आलं इकडचं. लड्डू गोपालचं खूप हे आहे रस्ता. लड्डू गोपाल गणेश मंदिर. जी देखो मोरी नागेश्वर आणि नागेश्वरला पण असेच नीलकंठ महादेव सारखे 3 डोळे लागले आहेत. छान दिसतं पण. याच मणी नागेश्वर तीर्थावरती कश्यप ऋषींच्या 2 पत्नी कदू आणि विनीता यांच्यामध्ये एक वाद झाला की उच्चैःश्रवास अश्व हा श्वेत आहे का श्याम. मग ती जी कथा आहे ती या ठिकाणी घडली होती. विनीताने बरोबर सांगितलं तो श्वेत आहे, पण त्या कदू म्हणून दुसरी पत्नी तिने आपल्या काळ्या रंगाच्या सर्पपुत्रांना उच्चैःश्रवाला लपेटकर म्हणजे त्याच्या भोवती गुंडाळून राहायला सांगितलं. त्यामुळे तो काळा दिसला. आम्ही आता वासनला पोहोचलोय. विष्णुगिरी महाराजांचा आश्रम वासनचा वासुदेव आश्रम, तिथे आम्ही आता राहणार आहोत. सूर्यास्ताला पोहोचलाय आणि आमचा आश्रम आता समोर आहे. वासुदेव आश्रम स्वामी विष्णुगिरी महाराज. ह्याच्या आधी आम्ही इकडे 2दा आलो होतो. तारावाहिनीला आणि गाडीने परिक्रमा केली तेव्हा राहिलो होतो इकडे. कुटीरमध्ये दत्त महाराजांचं आणि टेंबे स्वामींचं स्थान तयार केले. दत्त महाराजांच्या एका बाजूला नरसिंह सरस्वती आणि एका बाजूला श्रीपाद श्रीवल्लभ. खूप सुंदर मूर्ती आहे, ओरिजिनल वाटणारी, पण आता लाईट नाही आहे.